दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आजची आज्ञा अत्यंत महत्त्वाची आहे. जगाच्या कल्याणासाठी भगवंत किती काळजी करते ती ही ह्या आज्ञेवरून आपण विचार करायला हरकत नाही. मी आज्ञा वाचून जाऊतो आणि त्यानंतर विश्लेषण करतो की कशा संदर्भात ही आज्ञा आलेली आहे. श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची आज्ञा गुरुवार दिनांक 19/2/2015 वेळ 6:21. आज्ञा: प्रति सोमवारी कोणत्याही पवित्र ठिकाणी तू कार्य कर. आत्मीयता व माझ्यावर श्रद्धा ठेवणाऱ्या लोकांना मार्गदर्शन कर. भक्तीचा सुलभ मार्ग दाखव. हे मात्र प्रत्यक्ष भगवंतांनी दिलेलं आम्हाला कार्य. का तर इथं मोराळे 2007 साली भगवंताचं आगमन झालं आणि त्यानंतर महाराजांना असंख्य लोक इथंवर पोचू शकत नाहीत, म्हणून त्यांचं नियोजन की लोकांच्यापर्यंत आम्ही पोचावं आणि त्यांचा भक्तिमार्ग पोचवावा ह्या हेतूतनं महाराजांनी प्रति सोमवार तो कुठल्याही पवित्र ठिकाणी कार्य कर आणि माझ्यावर आत्मीयता श्रद्धा असणाऱ्या भक्तांना भक्तीचा सुलभ मार्ग दाखव अशी आज्ञा देऊन ही जे आजचं प्रबोधनाचं आपण जे बाहेरच्या गावी कार्यक्रम करतो त्याचं अत्यंत महत्त्व आहे. का तर असंख्य लोकांना त्याचा लाभ होतोय. ज्यांना अध्यात्म माहीत नसते, जे विश्वास असतो थोडा बहुत लोकांचा देवावर, त्या लोकांना पूर्ण ज्ञान भगवंताच्या कृपेनं होत असतं. त्यामुळं हा कार्यक्रम जे प्रबोधनाचा आपण घ्यायचा असतो कार्यक्रम तो घेऊन असंख्य लोकांना सुख समाधान शांती द्यायसाठी आपणही प्रयत्न करू शकता. का तर हा मोराळचा मार्ग भगवंताच्या कृपेनं हा सुलभ मार्ग आहे आणि ह्या मार्गात कुठलीही अडचण नाही. का तर मोराळा येणारी संख्या कमी, पण असंख्य लोकांपर्यंत पोचून भगवंताचा लाभ व्हावा हीच त्यांचं योजना असल्यामुळं आम्हाला कार्य दिलं आहे. आणि आम्ही प्रत्येक सोमवारी 2015 पासून कार्य करत होतो. ते बरंचसं दिवस कार्य केल्यानंतर पुढं असा प्रसंग यायला लागले की लांब लांबच्या गावात जायचं म्हटलं तर एक सोमवार शक्य होत नव्हतं. का तर इतर दिवशी बी होणं गरजेचं होतं. त्यावेळी महाराजांना विनंती केली की प्रभू म्हटलं ही एकच दिवस अचानक सोमवार, त्यात आम्हाला कुठल्या बाकी दिवसाचं तर पवित्र ठिकाणी कोणत्याही पवित्र ठिकाणी तू कधीही कार्य कर अशी आज्ञा दिलेली आहे. म्हणून हा कार्यक्रम कुठल्याही आठवड्यातल्या कुठल्याही दिवशी आपण करू शकतो. आणि जर त्याला घ्यायचा विचार असेल तर ह्या कार्यक्रमाचा लाभ घेऊन आपलं परिवार आपलं गाव ह्यांना दत्तप्रभूंचं वास्तव्य कार्य आणि भक्ती हे जर पोचवायचं आपण जर कार्य केलं तर ह्या कलियुगात सगळ्यात मोठी विश्वाला मदत होण्यासारखंही कार्य आहे. आणि भगवंताचा मार्ग दाखवणे ह्याच्यासारखं ह्या जगात मोठं कुठलंही कार्य नाही. आणि ह्याचा लाभ सर्वसामान्य आपण भक्तसुद्धा घेऊ शकतो. आपल्या गावात हा कार्यक्रमाचं नियोजन करून असंख्य लोकांपर्यंत सुलभ मार्ग पोचवा. यामध्ये कुठलीही अडचण नाही आणि ह्याचा लाभ घेऊन आपण कृतार्थ होऊ शकता. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज्ञा: गुरुवार दिनांक 12/3/2015 वेळ 6:17. ज्या वेळी मनुष्यामध्ये दुर्बुद्धीचा नाश होऊन त्याच्या बुद्धीमध्ये मनामध्ये सतबुद्धी सतभावना निर्माण होईल त्यावेळी माझे कार्य मोठ्या प्रमाणात चालू होईल व दृष्टीस दिसेल. ज्या मनुष्यामध्ये सतबुद्धीचा वास आहे त्यांना मी सतत अनुभव देत राहीन व योग्य असा मार्ग प्राप्त होईल. ज्या मनुष्यामध्ये अज्ञान दुर्बुद्धी वास करते त्याला अनंत जन्मात माझी प्राप्ती होत नाही. ते त्या अज्ञानात व दुर्बुद्धीत समाप्त होतात. जर मनुष्यामध्ये सतबुद्धी जर झाल्या, असंख्य लोकांना जर भक्ती मार्गात आली, तत्वानं जर भक्ती करायला लागली, शुद्ध आचरण असेल तर भगवंताचं स्वतः प्रगट रूपातलं कार्यसुद्धा आपल्याला बघायला मिळेल असं भगवंतांनी यामध्ये वचन दिलेलं आहे. आणि आता सध्या परिस्थिती हळूहळू चालू झालेली आहे.
आणि असंख्य लोकांना लाभ होतो. पण दुर्बुद्धी जर असेल आणि अज्ञान जर असेल भगवंताबद्दल तर त्याला ह्या जन्मात नाही अनंत जन्मात सुद्धा कृपा होणार नाही. शंका कुसंख्याला अजिबात थारा वाव नाही. भक्ती परीक्षण करून बघा, ग्रंथ वाचून बघा, भगवंताने कोणत्या ठिकाणी काय लिहिला या सगळ्याचा अभ्यास करून मात्र एकदा भक्ती मार्गात आल्यानंतर पूर्ण चिकित्सा करून भक्ती मार्गात घ्या आणि आल्यानंतर मात्र भक्ती मार्गातनं बाजूला जाऊ नका. हीच अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज उगिराज श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची आज्ञा. गुरुवार दिनांक 9/4/2015 वेळ 6:20. समुद्रास मिळणाऱ्या नदीचे पाणी ज्या प्रमाणातून समुद्रातून वेगळे करता येत नाही त्याचप्रमाणे भक्ती व ओढ व परमात्म्यास भेटण्याचा ज्याने निश्चय ठाम बांधला आहे त्यास परमात्म्याच्या भेटीपासून वेगळे करता येत नाही. आपण म्हणतो भक्ती केली की मला अडचणी येते, त्या समस्या येते, त्या अमकी येते, त्या तमकी येतं. हे आपलं ब्रह्म असते. ती आपण जर दृढ निश्चय ठेवला की मला काही होऊ दे, मला भगवंताची भेट झाली पाहिजे, भगवंताच्या अनुसंधानात राहिलं पाहिजे, तर आपल्याला कोणीही त्यातनं परावर्त करू शकत नाहीत. का तर भगवंत स्वतः तुमच्यावर लक्ष ठेवतात आणि तुम्हाला त्या भेटीपासून वेगळं करून देत नाहीत. हे सुद्धा वचन भगवंताने दिले आहे. फक्त दृढ निश्चय आणि दृढ श्रद्धा आपली असणं आवश्यक आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज्ञा. गुरुवार दिनांक 7/5/2015 वेळ 6:12. जो षडविकारांना जिंकतो तो मनाला योग्य असे नियम लावून त्याला तो सतत बांधण्याचा प्रयत्न करतो व भक्ती मार्गात सदैव आनंदी राहतो व मनास सतत सुख व दुःखात आनंदी व समाधानात ठेवतो. अशा भक्तास माझ्या दिव्य प्रकाशाची अनुभूती मिळते व माझ्या स्वरूपाची जाणीव होते. बघा भगवंताने काय सांगितलंय. आपल्या षडविकाराला जिंकून जर आपल्या मनाला योग्य नियम आहे त्या संतोष वृत्तीनं जर आपण राहिलं तर मात्र भगवंताचे दिव्य प्रकाशाची अनुभूती सुद्धा आपल्याला मिळत असते. हे स्वतः भगवंताने सांगितलंय. आहे त्या गोष्टीत सुख समाधान शांती मानायला शिकलं पाहिजे तरच आपल्याला भगवंताची अनुभूती आपल्याला मिळू शकते. किती जरी मिळले तरी आपण अपेक्षाच करत बसलो तर आयुष्यात शांती आपल्याला मिळणार नाही. कुठंतरी जीवनात टार्गेट ठेवलं पाहिजे की माझा माबानो माझं ही देह आहे, हे देह पूर्ण व्हावं आणि मग मला आपलं कुठलीही अपेक्षा नाही. असं आत्तापर्यंत सुद्धा कुठल्याही व्यक्तीची इच्छा होत नसत्या. किती जरी मिळलं तरी आपण समाधान वृत्ती कुठल्याही माणसाची राहत नाही. त्यामुळं आपण नाराज होत असतो, आपल्या अपेक्षा भंग होत असतात आणि त्यामुळं भगवंतावरची श्रद्धा कमी होत असते आणि आपल्याला त्याचा पूर्णत्वाचा लाभ भगवंताच्या कृपेचा मिळू शकत नाही. म्हणून कुठंतरी जीवनात टार्गेट ठेवा की माझं ध्येय हे आहे, हे ध्येय झालं की बस मला ह्याच्यापेक्षा पुढं काय नको. ही ध्येयाची जोपर्यंत आपण आखणी बांधत नाही तोपर्यंत आपल्याला समाधान मिळणं शक्य नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.